नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर. तर आज तुम्हाला सांगणार आहे प्ले स्टोअरवरून तुम्ही कुठली सुद्धा एखादी ॲप्लिकेशन डाउनलोड करताना तुम्हाला जो की ॲप्लिकेशन डाउनलोड करता पेंडिंगचा जो प्रॉब्लेम येतो तो कशा पद्धतीतून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला 4 ते 5 मी अशा जे की तुम्हाला ट्रिक्स सांगणार जे की सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स सांगणार आहे. त्या सेटिंग्स केल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमचा जो की प्रॉब्लेम आहे तो 100% सॉल्व्ह होणार आहे. आणि सगळ्या काय सेटिंग्स आहे ते विदाऊट स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे. आणि आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ झालाय आणि आजच्या व्हिडिओ प्रत्येकाने एक लाईक नक्की करून टाका आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. तर तुम्हाला सांगतो हा बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम असतो की जी की तुम्ही प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन कुठली सुद्धा डाउनलोड करायला गेला तर तुम्हाला पेंडिंग अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतो जी की खाली पेंडिंग येतं आणि ॲप्लिकेशन जी की डाउनलोड होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण विदाऊट स्किप करता पाहिजे आहे. कारण की मराठीमध्ये अशी कोणी सुद्धा तुम्हाला माहिती देत नसतं ते मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत असतो. तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि आपण सगळं काय डिटेल्समध्ये जाणून घेऊ. आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो ज्या की मी तुम्हाला सेटिंग्स सांगणार त्या सेटिंग्स विदाऊट स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे. आत्तापर्यंत 90% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्यात ॲप्लिकेशन डाउनलोड करायला गेल्या पेंडिंग ॲप्लिकेशन अशा पद्धतीतून पडतात. जसे की समजा मी आता प्ले स्टोअरवर बघू शकतो जे की आता ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर पेंडिंग पडते पण माझे हे ॲप्लिकेशन डाउनलोड लगेच होते बघू शकता अशा पद्धतीतून. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो अशा पद्धतीतून माझ्यात लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड होतात. तर हे कशा पद्धतीतून होतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त विदाऊट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे. आणि तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये मला सांगत जावा, मी तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेन. सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. तुमच्या फोनमध्ये सगळ्यात पहिले स्टोरेज चेकिंग करा. जसं की मी फाईल मॅनेजरमध्ये माझं स्टोरेज आहे ते चेकिंग करतो. तुम्ही सेटिंगमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं स्टोरेज आहे ते चेकिंग करू शकता किती भरलं आहे किती नाही. स्टोरेज जर तुमचं जास्त भरलेले असलं तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्याने सुद्धा तुमची ॲप्लिकेशन पेंडिंग होते. पहिली गोष्ट पेंडिंगला पडते, डाउनलोड होत नाही. तर तुम्हाला काय करायचं स्टोरेज सगळ्यात पहिले तर कमी करून घ्यायचा आहे. ही सगळ्यात पहिले रिझन आहे. दुसरी सेटिंग काय करायचं आहे तुम्हाला सांगतो आता. सगळ्यात पहिले तर तुम्हाला प्ले स्टोअर अशा पद्धतीने प्रेस करून द्यायचं. प्रेस केल्यानंतर इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे ॲप इन्फॉर्मेशन येईल किंवा इथे बघू शकता आय बटन आलं आहे तेव्हा क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे काय सेटिंग करायचं आहे. तुम्हाला स्टोरेजमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिलं इथे फुल स्टॉप करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिलं तर फुल स्टॉप केल्यानंतर स्टोरेजमध्ये जायचं आहे. स्टोरेजमध्ये गेल्यानंतर किलर डाटा इथून अशा पद्धतीतून करून घ्यायचा. ओके, किलर डाटा केल्यानंतर बाहेर बॅक यायचं डायरेक्ट आणि त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून बघायचं जी की ॲप्लिकेशन आहे तुमची डाउनलोड होते का नाही. जर डाउनलोड होत नसेल तर तुम्हाला सांगतो दुसरे एक प्ले स्टोअरमध्ये 1-2 सेटिंग सांगतो ते सेटिंग तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर फिरशी तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. एकदा क्लिअर डाटा केल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट वेळ घेणार कारण की सगळे प्रोसेसिंग होते आणि त्यानंतर तुमचं प्ले स्टोअर आहे ते ओपन होऊन जाईल. जितकं तुमचं इंटरनेट फास्ट असेल तितक्या लवकर तुमचं प्ले स्टोअर आहे ते ओपन होऊन जाईल. अशा पद्धतीने आपलं प्ले स्टोअर ओपन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे आणि इथून पुढले जे सेटिंग्स आहेत सर्वात इम्पॉर्टंट्स आहेत. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला काय करायचं आहे प्रोफाईलवर क्लिक करा आणि सेटिंगमध्ये जावा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अबाउट फोनमध्ये जावा. अबाउट बघू शकता जी की अबाउट लिहिलं आहे त्यावर क्लिक करा. कोणाकोणाच्या फोनमध्ये अबाउट फोन अशा पद्धतीचे सेटिंगसुद्धा असतं. तर अबाउट आहे माझ्या त्या अबाउटवर तुम्ही क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल प्ले स्टोअर व्हर्जनच्या खाली बघू शकता अपडेट प्ले स्टोअर. प्ले स्टोअरचं व्हर्जन लिहिलं आहे त्याखालीच आहे बघा अपडेट प्ले स्टोअर त्यावर क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअर बघू शकता जे की अपडेट करून घ्या. जे की तुमच्या बॅकग्राऊंडला प्ले स्टोअर अपडेट होणार तुम्हाला दिसणार नाही पण तुमच्या बॅकग्राऊंडला प्ले स्टोअर आहे ते अपडेट होणार आहे. सगळ्यात पहिले तर ही सेटिंग करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक दुसरी एक सेटिंग करायची आहे जे की बघू शकता इथे बॅक यायचं आहे. त्यानंतर फिरशी प्रोफाईलवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर जनरलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक सेटिंग करायचं आहे नेटवर्क परफॉर्मन्स बघू शकता इथे आहे तेव्हा क्लिक करून घ्या आणि ॲप डाउनलोड तुम्हाला दिसत असेल तेव्हा क्लिक करून घ्या. आणि इथे काय असेल समजा तुमचं ओव्हरले वायफायवर असेल तर तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ओके करून घेतो. तर बघू शकता जे की आता आपण एक ॲप्लिकेशन इथून डाउनलोड करू जसं की हे ॲप्लिकेशन आहे. तर इथे बघू शकता जे की काय इथे बघू शकता जे की आपल्याला डाटा चेंजिंग ॲप्लाय युअर डाउनलोड व्हेरीफाय बाय प्ले स्टोअर अशा पद्धतीने लिहून आलं आहे म्हणजे जे की आपण आता सेटिंग चेंज केलं त्यामुळे. त्यासाठी काय करायचं आहे फिरशी आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे. जनरलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक सेटिंग आहे नेटवर्क परफॉर्मन्सवर क्लिक करायचं आहे आणि ॲप डाउनलोड परफॉर्मन्सवर जायचं आहे. ओव्हरले अँड नेटवर्कवर क्लिक करून घ्यायचं आणि ओके करायचं आहे. जे की आपलं जी सेटिंग आहे ते ॲप्लाय झालेलं आहे. ॲप डाउनलोड परफॉर्मन्सवर जाऊन तुम्ही ओव्हरले अँड नेटवर्कवर क्लिक करा. अस्क मी एव्हरी टाईमवर अजिबात करायचं नाही. हे खालील 2 आहेत त्यावर जर अस्क मी एव्हरी टाईम जर असेल तर तुम्हाला ओव्हरले अँड नेटवर्कवर करून ओके करून घ्यायचा आहे. ओके, ह्या 2 सेटिंग सर्वात महत्त्वाची गोष्ट की ह्या 2 सेटिंग्स आहेत 100% तुम्हाला सांगतो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे.
त्यानंतर दुसरे एक तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मी एक सेटिंग सांगतो. बॅक यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअर प्रेस करून धरायचं आणि तिथे ॲप इन्फॉर्मेशन तुम्हाला किंवा आय बटन अशा पद्धतीने येऊन जाईल. त्यावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला एक मोबाईल डाटा हा ऑप्शन भेटेल. जर हे सेटिंग जर तुमचं ऑफ असेल सुद्धा, ऑफ जर असेल तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. जर ही सेटिंग ऑन करा किंवा तुम्हाला इथे दुसरा एक ऑप्शन असतो, तो म्हणजे की तुम्हाला कसं असतं की डेटा युजेस असेल त्यावर क्लिक करून घ्या. तुम्हाला आता माझ्या फोनमधनं डेटा युजेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक सेटिंग करायचं आहे, जे की मोबाईल डेटा जो की असेल तो डिसेबल असू शकतो किंवा असं पण असतं मोबाईल डाटा नुसतं असतं. आणि दुसरी गोष्ट दुसरी एक सेटिंग असतं मोबाईल डाटा डिसेबल, हे एक सेटिंग असतं. हे दोनच सेटिंग असतं. त्यातील मोबाईल डाटा डिसेबल जर तुमचं ऑफ असेल तर ऑन करून घ्या. तुमच्या फोनमध्ये कशा पद्धतीचे सेटिंग्स आहेत ते तुम्ही पाहून घ्या. आणि त्यानंही सुद्धा तुमची ॲप्लिकेशन्स आहेत ते सुद्धा डाउनलोड होण्यास प्रॉब्लेम होतो. त्यानंतर ह्यात तुम्ही सेटिंग्स सगळ्या केल्यानंतर तुम्हाला एक करायचं आहे, जे की तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथून जे काय तुमचं इथं बटन अशा पद्धतीने प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर इथून रिस्टार्ट करू शकता, पॉवर ऑफ, दोन्हीपैकी तुम्ही काहीतरी करून घ्या. रिस्टार्ट करा आणि नंतर तुमचे जे काही ॲप्लिकेशन रिस्टार्ट करा, म्हणजे नंतर तुमचा जे काही फोन आपापमान रिस्टार्ट होईल. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्या सेटिंग्स आहेत 100% तुमच्या फोनमध्ये वर्क होणार आणि जे काही ॲप्लिकेशन पेंडिंग पडतो त्या सगळ्या ॲप्लिकेशन इझिली डाउनलोड होणार आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनललाही आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.